उजनी धरण तसंच नीरा नदीवरील बॅरेजमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। दोन्ही ठिकाणांहून मिळून सुमारे 1,40,000 क्युसेक पाणी संगमाकडे सोडण्यात आलं असून त्यापैकी उजनी धरणातून 1,00,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे। उजनी धरण तसंच नीरा नदीवरील बॅरेजमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। दोन्ही ठिकाणांहून मिळून सुमारे 1,40,000 क्युसेक पाणी संगमाकडे सोडण्यात आलं असून त्यापैकी उजनी धरणातून 1,00,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे। या पाण्यामुळे पुढील 6 तासांमध्ये संगम परिसरात पाणी पोहोचण्याची शक्यता असून त्यानंतर पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत 80 ते 90 सेंटीमीटरपर्यंत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पंढरपुरात प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आलं आहे। नागरिकांनी चंद्रभागा नदीपात्रात उतरू नये तसंच नदीकाठावरील परिसरात अनावश्यक गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे। तसंच नदीकाठावरील आणि आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी केलं आहे। उजनी आणि नीरा हा दोन्ही बॅरेजतून आता पाणी सोडण्यात आलेली आहेत। आता दोन्ही मिळून आता संगममध्ये तर 1,40,000 विसर्ग आहेत आणि आता पंढरपूरमध्ये आता 80, 85, 90 असं वाढ होत आहेत आणि जे काही संगमचा जो विसर्ग आहे तो इथे पण पुढच्या 6 तासामध्ये येण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही पूर्ण नियोजन पंढरपूरमध्ये केलेली आहेत। आता पण प्रांत आणि CO नगरपालिकाचा आढावा घेतला होत्या आणि प्रत्येक 10,000 क्युसेक्स वाढत असताना काय काय उपाययोजना करायला पाहिजे पूर्ण आमच्याकडे प्लॅन ऑफ ॲक्शन रेडी आहेत। आमच्या रेस्क्यू बोट्स इथे जवळपास 18 रेस्क्यू बोट्स इथे आहेत। SDRFच्या टीम आहेत, तर सगळ्या यंत्रणा आहेत। मी सोलापूरकरांना खास करून पंढरपूरच्या आजूबाजू गावाच्या आणि पंढरपूर नगरपालिकाच्या लोकांना मी सर्वांना आवाहन करतो की आता विसर्ग मोठ्या प्रमाणे वाढणार आहे। जवळपास 1,40,000 पर्यंत विसर्ग वाढण्याची शक्यता आहेत। सगळ्यांनी नदीमध्ये जाण्याचं पूर्णपणे अवॉइडच करा आणि खूप महत्त्वाचं असेल तरी तुम्ही खूप काळजीपूर्वक जावा आणि वाटलं तर तुम्ही अवॉइडच करा।